आणि त्याच्यामध्ये भरपूर काही काही दिलेलं आहे त्याच्याकडून अपेक्षा आहे. त्या चुकी मुली डोळे फोटो वगैरे म्हणून होत्या माझं जी आहे किती मॅडम काय येते बघा ते येते काय आले वाचलं रोज येतो का आल्यावर काय सांगू काय आणि हो सगळी ट्रॉफी द्या आपल्याकडे थँक्यू मॅडम दीपावली बोला हां ते तुम्हाला किती काय आले प्रो येतो का बसा मॅडम बसा ते ताटात बसा. ओम शांती. ओम शांती. हा तसा विषय बोलायला खूप अवघड आहे. आपल्या स्थितीमध्ये की क्रोध येतो का आणि आल्यावर काय करतात तसं बघितलं तर आज आपण भक्ती मार्गात म्हणजे भक्ती मार्ग वेगवेगळे आहेत परमार्थाचे मार्ग वेगवेगळे आपल्याला माहिती आहे. तुम्ही आता ब्रह्मकुमारीमध्ये आहात तर मला आज आपल्या सगळ्यांना भेटून खूप आनंद वाटला कारण तुम्ही ह्या परमार्थात ओढलं गेलाय आणि आपला हा मनुष्य देह हा मुळात परमार्थासाठी धारण करत असतो पण आपल्याला त्याची जाणीव राहत नाही. जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपण कसं असतंय आईच्या गर्भामध्ये आपण सोहम म्हणतो आणि बाहेर आल्याला आपण कोहम म्हणतो म्हणजे आपण तो पूर्ण विषय पडतो आपल्याला आणि आपण ह्या संसार किंवा याच्यात अडकून राहतो. बरोबर आहे ना. मग त्यानंतर आपली बाल्यावस्था त्यांचा आपण हळू मोठं होत तसं आपले विषय आतमध्ये येत असतो आणि त्या विषयातून हा एक विषय म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे कारण आपल्या ह्या मनाची जर मन जर स्वच्छ करायचं असेल तर आज खरोखर ब्रह्मकुमारी असेल पण ते अजून बरेच परमार्थ मार्ग आहे. ते परमार्थाच्या मार्गाचा अवलंब केला जसं आपण शरीर वर्ण धुतो स्वच्छ करतो तसं त्या आंतरिक मनाला सुद्धा आपण स्वच्छ केलं पाहिजे. आणि त्यातलाच एक विषय म्हटलं तर हा जिस्टिकली क्रोध येतो का तर क्रोध काय येतो आपल्यामध्ये जे आठ विषय असतात काम क्रोध लोभ मत्सर दंभ संशय आणि चिंता हे शरीराला पूर्णपणे खात राहतात ते आणि त्यातला हा एक प्रकार म्हणजे क्रोध. मग आपण काय करतो क्रोधाला जे आपण क्रोध एक होतो तर आमच्या सगळ्या सहकारी नगरसेविका आणि आपल्या नगरच्या प्रथम नागरिक सौ विजयताई या ठिकाणी उपस्थित झाल्या आपल्या सगळ्यांचं स्वागत.